आपलं मन नेहमी आपल्या जवळचं असतं, पण आपण त्याला सर्वात कमी ओळखतो. मन शांत असेल तर संकटातही मार्ग सापडतो आणि मन अस्थिर असेल तर सुखातही समाधान मिळत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत मनाची भाषा नेमकी काय आहे. मित्रांनो, स्वतःला कधी प्रश्न विचारला आहे का, माझं मन नेहमी अस्वस्थ का असतं? सगळं असूनही आनंद का मिळत नाही? काही लोक संकटातही असतात तर काही सुखातही दुःखी का असतात? तर मित्रांनो, याचं उत्तर फक्त शब्दात आहे, ते म्हणजेच आपलं मन. मित्रांनो, मन दिसत नाही पण संपूर्ण आयुष्य चालवतं. ते न बोलताही बोलतं, ते न दिसताही मार्ग दाखवतं आणि कधी कधी तेच आपल्याला स्वतःपासून दूर घेऊन जातं. तर मित्रांनो, आज आपण मनाची भाषा काय असते, मन आपल्याशी कसं बोलतं, मनावर नियंत्रण कसं मिळवायचं आणि मन जिंकलं तर आयुष्य कसं बदलतं, याचं सविस्तर विश्लेषण बघू. मन म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, मनाला कोणी पाहिलं नाही पण प्रत्येकाने अनुभवलं आहे. जेव्हा तुम्ही आनंदी असता, जेव्हा दुःखी होता, जेव्हा प्रेम करता, जेव्हा रागवता, तेव्हा बोलत नाही, बोलतं ते मन. मन हे विचारांचं घर आहे, भावनांचं केंद्र आहे आणि निर्णयाचं मूळ आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक यश, प्रत्येक अपयश, प्रत्येक नातं, प्रत्येक स्वप्न, सगळ्यांची सुरुवात ही मनातूनच होते. मग मन म्हणजे काय? तर मन हे आपल्या विचारांचे, भावनांचे आणि निर्णयाचे केंद्र आहे. आता त्यानंतर मनाची भाषा कोणती असते? मन शब्दामध्ये बोलत नाही, ते बोलतं भावनांमध्ये, आठवणींमध्ये, स्वप्नांमध्ये आणि आपल्या अंतर्मनातील आवाजात. मित्रांनो, आपले दोन मन असतात, अंतर्मन आणि बाहेर मन. कधी अचानक कुणाची तरी आठवण येते, कधी कोणत्याही कारणाशिवाय मन आपलं उदास होत असतं, कधी अचानक एखादा निर्णय योग्य वाटतो आणि एखादा निर्णय अचानक चुकीचा वाटतो. हीच आपल्या मनाची भाषा आहे. पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण मोबाईलचं ऐकतो, सोशल मीडियाचं ऐकतो, पण स्वतःच्या मनाचं कधी ऐकतो का? आता मन अस्वस्थ का होतं, या मागचे काही कारण आहेत. तर त्यातील पहिलं कारण म्हणजे सतत तुलना. आपण जेव्हा एखाद्याची आपण सतत तुलना करत असतो किंवा आपली तुलना कोणी दुसऱ्याशी करत असेल तर नेहमी आपलं मन अस्वस्थ होत असतं. आणि त्यानंतर पुढचं कारण म्हणजे अपयशाची भीती. आपण एखादी गोष्ट करायची ठरवली की आपल्याला त्यात यश येईल का नाही, मी सक्सेस होईल का नाही, या गोष्टींची नेहमी आपल्या मनात भीती वाटत असते. उदाहरणार्थ, आपल्याला जर एखादा बिझनेस करायचा असेल आणि त्याला आपण खूप मोठं भांडवल गुंतवत असतो आणि पण आपल्याला मनात कुठेतरी भीती असते की आपण एवढा भांडवल गुंतवतोय, आपला बिझनेस चालेल किंवा नाही, सक्सेस होऊ किंवा नाही, अशा साऱ्या गोष्टींची आपल्या मनात नेहमी भीती वाटत असते. म्हणजे ती कोणतीही गोष्ट असो, तुम्हाला जी गोष्ट करायची तर आपण तिच्या निगेटिव्ह बाजू पण विचारात घेतो. त्यामुळे आपण नेहमी अपयशी होण्याचा आपण मनात ठेवत असतो. त्यामुळे आपलं मन नेहमी अस्वस्थ होत असतं. हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर भूतकाळातील दुःख. कधी कधी माणूस काय असतं की माणसाला सवय असते, आपण भूतकाळातील काही गोष्टी आपल्या जीवनातील घडलेल्या किंवा आपण पूर्वीचं आपल्या जीवनात जे आलेलं दुःख प्रसंग, हे काही ना काही गोष्टी आठवून जेव्हा आपलं मन एकटं असतं
तेव्हा आपण आठवतो आणि त्या गोष्टी आठवल्यामुळे आपलं मन एकदम अस्वस्थ होतं आणि या गोष्टी आठवल्यामुळे आपलं मन अस्वस्थ होतं. म्हणून भूतकाळातील गोष्टी आठवणं हे सुद्धा आपलं मन एकदम अस्वस्थ करत असतं. आणि त्यानंतर भविष्याची चिंता. आता हा सुद्धा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आपण काय करतो की आजचं नाही बघत, आपण भविष्याची चिंता करत असतो. मग माझ्या बाळाचं कसं होईल, मग माझ्या मुलीचं कसं होईल, मग माझं कसं होईल, आणि आपल्याकडे ते काहीच नाही, मग आपण भविष्यात आपण कसं जगू. आपण इतर बऱ्याचशा काही गोष्टी भविष्याच्या बघत असतो. त्यामुळे आपण या गोष्टी अगोदरच विचार करत असतो की आपल्याकडे पैसा नाही, काय नाही, मग आपलं भविष्य कसं होईल, आपलं म्हातारपण कसं जाईल. आपण या सर्व काही गोष्टी प्रत्येक जण त्यांच्या अँगलने एखाद्या गोष्टीवर, भविष्याच्या गोष्टीवर विचार करत असतं आणि त्यामुळे सुद्धा आपण एकदम अस्वस्थ होत असतो. आता पुढचा पॉइंट म्हणजेच भविष्याचं, म्हणजे आपण लोक काय म्हणतील याची सुद्धा आपल्याला काळजी असते. आपण जर एखादी गोष्ट करायला निघालो की आपण आपला न विचार करता आपण अगोदर लोकांचा विचार करतो, समाजाचा विचार करतो. परंतु मित्रांनो, लक्षात ठेवा, जीवन आपल्याला जगायचं आहे. आपण जेव्हा आपल्याला परंतु आपण सुद्धा आपल्या मनाला जी गोष्ट योग्य वाटेल ती आपण करायची आहे. आणि जर आपल्या मनाने आपल्याला ती गोष्ट योग्य वाटत असेल तर नक्की आपली आवड निवड, आपल्याला जी गोष्ट येत असते ती नक्की करा. आपल्यामध्ये जे काही गुण आहेत, कौशल्य आहे, त्या नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करा. आणि त्यातून आपण लोकांची काळजी करत बसलो तर आपण असंच आपलं भविष्य कधीही चांगलं होणार नाही. यामुळे आपलं मन काय होतं की थकतं, की लोक काय म्हणतील. आपल्याला समजा यूट्यूबर व्हायचंय, आपण जेव्हा व्हिडिओ टाकतो तेव्हा लोक कोणी काय कमेंट करतं, कोणी काय कमेंट करतं, कोणी निगेटिव्ह बोलतं, कोणी पॉझिटिव्ह बोलतं. परंतु मित्रांनो, हे लक्षात ठेवा की सगळेच आपल्याला चांगलं म्हणतील असं नाही. कारण प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन असतो, जो तो त्या अँगलने बघत असतो. त्यामुळे कोणालाही आपली गोष्ट आवडते नाही आवडत याचा आपण कधीच विचार करून त्याचा वाईट वाटून घेऊ नका. कारण ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार तो माणूस विचार करत असतो. जर त्यांच्यामध्ये जे निगेटिव्ह बोलतात त्यांना जर चांगले विचार करण्याची त्यांच्यामध्ये कुवतच नसेल तर ते चांगले विचार कसं मांडतील. म्हणून मित्रांनो, लोक काय म्हणतील याचा बिलकुल विचार करू नका आणि आपण आपलं मत व्यक्त करा. यामुळे मन आपलं थकत नाही. आणि आपण जर असा विचार करत बसलो तर आपण याच्यामुळे आपलं मन एकदम अस्वस्थ होतं. आणि लक्षात ठेवा, शरीराला विश्रांती झोपेमुळे मिळते, पण मनाला विश्रांती ही कुठून मिळते तर शांती मिळाली तरच, शांतीच्या विचारांनी विचार केलं तरच आपल्या मनाला विश्रांती मिळत असते. आता पुढचा मुद्दा असा आहे की मन मजबूत कसं करायचं. मग असं प्रत्येकाला एखाद्याला प्रश्न पडतो की आता आपलं मन तर आपण तर ह्याचा विचार त्याचा विचार, ही गोष्ट ती गोष्ट आपण सतत विचार करत असतो. मग कोणाला काहींना असं विचार पडतो की मग आपण आपलं मन मजबूत कसं करायचं. तर त्यावेळी काही उपाय आहेत मित्रांनो. आपलं मजबूत मन करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टींची सवय लावावी लागते. रोज काही मिनटं आपण एकदम ध्यान धारणा करा, म्हणजे काही मिनटं एकदम शांत स्तब्ध बसा. त्यानंतर स्वतःशी नेहमी ठरवा की मी रोज माझ्याशी पॉझिटिव्ह बोलेन, सकारात्मक बोलेल, चांगलं बोलेल. त्यानंतर आपल्याला काही कोणाकडून चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करा. चांगली पुस्तकं वाचा, चांगले विचार वाचा, विचार ऐका. त्यामुळे आपलं मन एकदम स्वस्थ होत असतं, आनंदी होत असतं आणि मनात एकदम पॉझिटिव्ह गोष्टी येत असतात. त्यानंतर निसर्गात वेळ घालवा. निसर्ग ही एक अशी जादू आहे की
ती आजारी माणूससुद्धा बरा होत असतो. कारण निसर्ग म्हणजेच आपला श्वास आहे. त्यामुळे काही वेळ तुम्ही नक्की निसर्गात घालवा. झाडे लावा, झुडपांमध्ये जा, फुलं बघा, झाडावेलींवर विचार करा. त्यांनासुद्धा ते सुद्धा एक भगवंताची कला आहे. भगवंत आहे निसर्गामध्ये. आणि आपण जर निसर्गात वेळ घालवला तर नक्कीच आपलं जीवन एकदम प्रसन्न होईल, आपलं मन आनंदी होईल. त्यानंतर क्षमा करायला शिका. जर समजा आपल्याकडून तर एखादी गोष्ट चुकतेच, आपण स्वतः आपली चुकी मान्य करा. आणि समोरच्याला जर त्याच्याकडून काही चुकलं असेल तर आपण त्याला माफ करायला शिका. यामुळे काय होतं की समोरची व्यक्ती पण त्यांच्या जीवनात आनंदी होते आणि ती पण खुश होत असते. आणि आपल्याला पण कोणाला तरी आपण काहीतरी क्षमा केली याबद्दल आपल्याला आनंद होत असतो. त्यानंतर कृतज्ञ राहा. नंतर आपल्याला जर कोणी काही मदत केली असेल तर आपण त्या केलेल्या उपकाराची आपण जाणीव ठेवा. आणि स्वतःची तुलना कालच्या स्वतःशी करा, दुसऱ्याशी नाही करायची. कारण आपण स्वतःशी जर आपली तुलना केली तर नक्कीच आपल्यामध्ये काय निगेटिव्ह गोष्टी आहेत आणि काय पॉझिटिव्ह आहेत. तर निगेटिव्ह गोष्टी काढण्याचा प्रयत्न करा आणि पॉझिटिव्ह गोष्टी स्वीकारण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपलं मन कधीच अस्वस्थ राहणार नाही. आणि किती मोठं संकट आलं, किती मोठं दुःख आलं तरी आपण त्यातून नक्कीच बाहेर निघणार. त्या व्यक्ती अगोदर त्यांनी स्वतःच्या मनाला जिंकलं, मनावर विजय मिळाला, मग त्यांनी आपली परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःचे विचार बदलावे लागतात. आता मन जिंकलं तर जग जिंकलं अशी म्हण आहे आणि तुम्ही सुद्धा ऐकले असेल. तर मित्रांनो, इतिहासातील प्रत्येक महान व्यक्ती आधी स्वतःच्या मनावर विजय मिळत असते. जे काही आपले क्रांतिकारी होऊन गेले, समाजसुधारक होऊन गेले आणि जे ऐतिहासिक कोणी संशोधक म्हणजे जे काही मोठ्या महान व्यक्ती होऊन गेल्या, आपण स्वतःच्या मनावर अगोदर विजय मिळवा. नंतर परिस्थिती बदलण्याची तयारी करा. परिस्थिती बदलण्यापूर्वी विचार बदलावे लागतात हे लक्षात ठेवा. मनात आशा असेल तर अंधारातही प्रकाश दिसतो. म्हणजे आपल्या मनात जर जिद्द असेल तर किती अडचणी असू द्या, किती अंधार असू द्या, तरी आपल्याला उजेड दिसत असतो. मनात विश्वास असेल तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होत असते. मित्रांनो, म्हणून मनाला हरवू देऊ नका. मनाला घडवा, त्याला जागृत ठेवा, त्याला सकारात्मक विचारांनी भरा. आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा मित्रही तुमचं मन आहे आणि सर्वात मोठा शत्रूही तुमचं मन असू शकतं, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, तर मनाला योग्य दिशा दिली तर आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्मार्ट माइंड सुनीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओ घेऊन. बाय बाय.